गुड मॉर्निंग मित्रांनो, आज रोजी आपल्या शेतामध्ये मल्चिंग पावण्याचं काम चालू आहे आणि मल्चिंग पावणारी जी मंडळी आहेत ही सकाळीच आपल्या शेतामध्ये आलेली आहेत. आता सध्या सकाळची 7 वाजले आहेत आणि आता आपण मिरचीची तयारी करत आहोत. तर मिरचीची तयारी करत असताना आपण पहिलीची शेताची नागाटी केली होती. नागाटी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कल्टिवेटर केलं होतं. कल्टिवेटर केल्याच्या नंतर लोटेवेटर मारल्याच्या नंतर आपण बेड आथरलेला आहे आणि बेड आथरल्याच्या नंतर आता आपण याच्यावर खत व्यवस्थापन सुद्धा केलं आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये आपण 10-26 घेतला आहेत. त्याच्यानंतर आपण झिंक प्लस बोरांचं दाणेदार सुद्धा घेतला आहेत आणि त्यासोबत आपण एक किट घेतली आहेत. तर किट तुम्ही कोणती त्या ठिकाणी नामांकित कंपनीची घेऊ शकता. तर आपण किटसुद्धा घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण सोमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं लाटू हे घेतला आहे. लाटूमध्ये अमिनो ॲसिड प्लस सीवीड आणि दाणेदार युमिक हे त्या ठिकाणी येत असतं. तर याचा फायदा म्हणजे आपल्या सुरुवातीच्या मिरची पिकामध्ये सुरुवातीच्या मुळीवरती आणि फुटव्यावरती जबरदस्त त्या ठिकाणी होत असतो लाटूचा. तर अशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन केलेलं आहे. तर मित्रांनो, आता मिरची लागवड तुमच्या भागात सुद्धा चालू आहेत का? कारण की आमच्या भागामध्ये बऱ्याच काही ठिकाणी मिरचीची लागवड जोमानं चालू आहेत. हे मंडळी आलेली आहेत याची. तर मिरचीची तयारी एकदम जोरामध्ये चालू आहेत आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन केलेले आहेत. आता मल्चिंग पांगवण्याचं काम चालू आहे आणि आता आपण उद्या किंवा परवा मिरचीची लागवड करणार आहोत. तर आता मिरचीची लागवड करत असताना आपण ज्वेलरी सेगमेंटची मिरची त्या ठिकाणी लागवड करणार आहोत. ज्वेलरी सेगमेंटची मिरचीमध्ये भरपूर काही त्या ठिकाणी व्हरायटी आपल्याला बघायला भेटतात. तर आपण नगो सीडची 7711 ही त्या ठिकाणी चॉईस केलेली आहेत. तर मित्रांनो, आता तुम्ही जर का नव्यानं मिरची लागवड करत असाल आणि तुम्हाला जर का परिपूर्ण मार्गदर्शन हवं असेल किंवा मिरची पिकाचं खत व्यवस्थापनाचं शेड्यूल किंवा औषध व्यवस्थापनाचं शेड्यूल, फवारणीचं शेड्यूल जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. तुम्ही आपलं शेड्यूल त्या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मिरचीची तयारी चालू आहे.